जे वचन आता आपण ऐकलं ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं दाखलं आहे. हे कोणी काल्पनिक लिहिलेलं नाही. आणि वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त हा इतिहासातला व्यक्ती आहे, कल्पनेतला देव नाही आहे. आणि म्हणून हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. बऱ्याचशा धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काल्पनिक आहेत. असं असं घडलं, तो देव आला आणि त्याने असं केलं तसं केलं, ते काल्पनिक आहे. येशू ख्रिस्त हा इतिहासातला माणूस आहे आणि त्याच्यामुळे आज पूर्ण जग, फक्त ख्रिस्ती नाही, कॅथलिक नाही, प्रोटेस्टंट नाही, पूर्ण जग कोणी असू दे, मग तो डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, सायंटिस्ट असू दे, सर्व मान्य करतात की इसवी सन सुरू झालं. आणि म्हणून आपण तिथं लिहितो BC, बिफोर क्राइस्ट, AD, ॲनो डॉमिनी म्हणजे आफ्टर क्राइस्ट. येशू ख्रिस्ताला येऊन 2000 वर्ष झाली. म्हणून आपण आता 2025 सालात आहोत. आणि हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही. आणि म्हणून हे जे उदाहरण दिलेलं आहे, दाखला, त्या येशू ख्रिस्ताने दिलेला आहे जो इतिहासातला माणूस आहे. कधीकधी आपण बायबल वाचतो किंवा मिसामध्ये वाचणं ऐकतो, परंतु ऐकायचं म्हणून ऐकतो. एखादा काल्पनिक गोष्ट चालली आहे असं ऐकतो, तर तसं ऐकून चालणार नाही. कारण येशू ख्रिस्त तिथं उदाहरण देत आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला या जगातून जाऊन आपल्या जीवनाचा हिशोब द्यायचाच आहे. तो राजासनावर बसलेला असेल आणि काही लोकांना तो सांगेल तुम्ही उजवीकडे जा, जी मेंढरं आहेत, आणि शेरड्या म्हणजे शेळी, त्यांना डावीकडे. आपण बघितलेलं आहे, बकऱ्या आणि मेंढ्या वेगवेगळ्या असतात. पाहिलं आहे ना, दोन्ही वेगळं. ते उदाहरण दिलेलं आहे त्याने की जी लोक चांगलं जीवन जगलेली आहेत, देवाच्या शब्दानुसार जगलेली आहेत, त्यांच्यासाठी स्वर्ग ठेवलेला आहे. आणि जे देवाच्या शब्दाप्रमाणे जगले नाही, चांगलं जीवन जगले नाहीत, त्यांच्यासाठी तिथं नरकाचा अग्नी तयार आहे. आणि हे खुद्द येशूने सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला खूप त्यावरती चिंतन मनन करून जीवनामध्ये ते पाळायला पाहिजे. म्हणून आजचा विषय घेतलेला आहे की करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. सर्व्हिस टू द पीपल इज सर्व्हिस टू गॉड. जर तुम्ही सांगत असाल, हे देवा मी तुझी सेवा करतोय, मला सेवा करायची आहे, मला कृपा दे सेवा करण्यासाठी, आणि भावा बहिणीला मदत करत नाही, तर संत पॉल सांगतो की तुम्ही ठणठण वाजणारी टाळी आहे, ती थाळी जी असते त्याच्यामध्ये जेवण जर ठेवलं तर ती आवाज करत नाही. जेव्हा ती थाळी खाली असते ना, तेव्हा फार आवाज करते. तसं आपलं होतं कधी कधी. फक्त मिसाला येऊन, फक्त रोजरी करून चालणार नाही. जर तुम्ही लोकांची सेवा करत असाल तर ती सेवा ईश्वराची सेवा आहे. आणि हा मुद्दामून मी टॉपिक घेतलेला आहे कारण आपण 4 ऑगस्टला कोणत्या संताचा सण केला? संत जॉन मारी वियानी. त्याचं जीवन तंतोतंत जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकासारखं आहे. साधी व्यक्ती, इंटेलेक्च्युअल नव्हते ते. ते कुठे जन्मलेले? फ्रान्समध्ये. कधी काही आयडिया? कितव्या शतकात? किती? 18व्या शतकात. 17
बोला 86. हां, तर 1786ला त्यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि त्यावेळेला फ्रेंच रेव्होल्यूशन सुरू झालेलं. ज्यांनी इतिहास थोडासा वाचला आहे किंवा आपल्याला क्लासमध्ये होता, आठवते का काही? इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, फ्रेंच रेव्होल्यूशन, क्रांती म्हणतात त्याला ना, औद्योगिक क्रांती, फ्रान्समध्ये घडलेली क्रांती. हे आताचं आहे, 300 वर्षापूर्वी, फक्त 250 वर्षापूर्वी. तर 1786ला त्यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि त्यावेळेला फ्रेंच रेव्होल्यूशन सुरू झालेला आणि म्हणून भरपूर आव्हानं होती. जसं आपला देश 1947ला स्वातंत्र्य झालं ना, त्याच्या अगोदरचा जर काळ बघितला तर खूप आव्हानं होती. एवढं सोपं नव्हतं, कारण इंग्रज राज्य करत होते. ज्यांचं वय आता 90 असेल त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे की त्यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात खूप फरक आहे. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे काही नव्हतं. इंग्रज छळ करायचे. तसं फ्रेंच रेव्होल्यूशनच्या वेळेला खूप आव्हानं होती आणि त्यावेळेला संत जॉन मारी वियानीचा जन्म झाला. मग लहानपणापासून त्याला अभ्यासात गोडी नव्हती, अभ्यास जमतच नव्हता, परंतु देवाची योजना होती की त्याने धर्मगुरू व्हावं. पण धर्मगुरूला सुद्धा अभ्यास करावा लागतो. तुमच्या माहितीसाठी एखादा मुलगा धर्मगुरू व्हायला जातो तेव्हा त्याचं फॉर्मेशन असतं. त्याला पहिलं नोविशेट करावं लागतं. म्हणजे काय की जीवन जगताना आपलं जीवनामध्ये रोजची क्रिया आहे, त्याला स्लो डाऊन करावं लागतं. बायबल वाच, मनन कर, चिंतन कर आणि ते पावित्र्य तुझ्या हृदयात आलं तरच तू लोकांची सेवा करशील. म्हणून 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं नोविशेट असतं. त्यानंतर फिलॉसॉफी कंपल्सरी करावी लागते. प्रत्येक धर्मगुरूला तत्त्वज्ञान शिकावं लागतं आणि ते तत्त्वज्ञान त्याला काय देतं त्या मुलाला की तुझं जीवन असं चाललेलं आहे, परंतु जीवनाची रियालिटी अशी आहे, वस्तुस्थिती, तू तयार आहेस का ती आव्हानं स्वीकारायला? नाहीतर जाशील मला धर्मगुरू व्हायचं आहे, लोकांचा मान मिळतो ना, त्याच्यासाठी नसतं धर्मगुरूपद. धर्मगुरूपद हे सेवेसाठी आहे. आव्हानं आहेत. आजच मी एका बँक मॅनेजरला सर्व सांगत होतो, कारण ती मला बोलली की फादर, लोकांना काय वाटतं फादर सिस्टर म्हणजे एकदम इझी, जायचं फादर सिस्टर झालं का, एक मिसा केली, मग रूममध्ये आहेत आरामात. ते कोणत्या परिस्थितीतून जातात हे आपल्याला काही ठाऊक नसतं. मी तिला उदाहरण दिलं. जेव्हा मी घरी होतो, मला ताप आला, सर्दी झाली, आई आहे, ती आई मिठाची पट्टी ठेवणार, हां, कंजी वॉटर करून आणणार, मला काय आवडतं ती करून आणणार. एखादा धर्मगुरू सिस्टर ताप आला, हे झालं, ते झालं, तिकडे झोपले आहेत त्याच्या बाजूला, करतील, परंतु फरक असतो. ते काय करणार, ताप आला आहे का, चल डॉक्टरकडे नेतो, गोळ्या आणून ठेवल्यात तिकडे, ही गोळी घे दुपारी, ही गोळी संध्याकाळी, तुला दुपारचं जेवण आणून देवतील, खायचं तर खा, ना तर नका खाऊ. तू त्याला सांगू शकत नाही मला कंजी करून आण, ना मला चहा आण, मला बिस्किट आण, जे आहे ते खा. असं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं. तर जेव्हा जॉन मारी वियानी जॉईन झाले तेव्हा त्यांना फिलॉसॉफी करावीच लागते आणि ह्याला अभ्यास जमतच नव्हता जॉन मारी वियानीला. तर त्या फादरांनी त्याला सांगितलं की तुला धर्मगुरू होता येणार नाही. पण जॉन मारी वियानी ठाम होता की मला देवाने बोलवलं आहे, मी धर्मगुरू होणार. मग खूप मेहनत केली आणि त्याचे जे आध्यात्मिक सल्लागार असतात, प्रत्येक ब्रदरला आध्यात्मिक सल्लागार असतात, एक फादर म्हणून, त्या आध्यात्मिक सल्लागाराने त्याला सांगितलं की तू धर्मगुरू होऊ शकतो.
जायचं नाही घरी. आणि त्या आध्यात्मिक सल्लागाराने जॉन मारी वियानीला पूर्ण सपोर्ट केला आणि त्याला सांगितलं की देवाने तुला बोलावलं आहे, तू जे जीवन जगतोय ते पवित्र जीवन आहे, तुझ्यासारखं जीवन जगण्यासाठी इतरांना बोलावलं आहे. इतरांकडे हुशारी आहे, अभ्यास करू शकतात, पण तुझ्याकडे पावित्र्य आहे, तुझ्याकडे देव आहे, तो देव तू दुसऱ्यांना देऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा तू लोकांची सेवा करतो त्यावेळेला तू देवाची सेवा करत आहेस. आणि तो सल्ला घेतल्यानंतर जॉन मारी वियानी ह्यांनी मागे कधीच पाहिलं नाही. थिओलॉजीला सुद्धा तो फेल व्हायचा. पुन्हा त्याला सांगण्यात आलं की जा घरी, तुला नाही जमणार. पण त्याने सांगितलं देवाने बोलवलं आहे आणि मग झाला धर्मगुरू. धर्मगुरू झाल्यानंतर जे त्याचं जीवन पाहत होते त्यांना सर्वांना आश्चर्य वाटलं की ह्या व्यक्तीला अभ्यास जमत नव्हता, ह्या व्यक्ती परीक्षेमध्ये पास होत नव्हता, परंतु देवाच्या परीक्षेमध्ये पूर्ण पास होत आहे. तासन तास ते कन्फेशनसाठी बसायचे. दुसऱ्या फादरांना त्याचा हेवा वाटायचा. दुसरे फादर अर्धा तास 1 तास बसतात, हे कायमचे बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी लाईन लागायची अशी कन्फेशनसाठी. कारण त्यांचं जीवन आदर्शमय होतं. साधा माणूस, साधी राहणीमान, आणि त्यांचं एकच ध्येय होतं की लोकांना देवाच्या प्रेमाचा अनुभव द्यायचा. देव प्रेम आहे तो अनुभव लोकांना द्यायचा. देव तुमच्यासाठी आहे असं त्यांना अनुभव द्यायचा. आणि म्हणून ते कन्फेशनसाठी बसायचे. कोणी आलं कधी नाही बोलले नाही. मग 1818 त्यांना आर्स ही जागा आहे, त्या आर्स पॅरिसचं पॅरिश प्रीस्ट बनवण्यात आलं. आणि लोकांना आश्चर्य वाटलं, कारण पॅरिश प्रीस्ट म्हणजे थोडा हुशार लागतो, अभ्यासामध्ये चांगला लागतो असं वाटायचं. पण जेव्हा त्याला पॅरिश प्रीस्ट बनवण्यात आलं तेव्हा त्याने पूर्ण आध्यात्मिकतेचा धडा पूर्ण जगाला दिला, फक्त त्या पॅरिसला नाही. आणि म्हणून ह्याला क्युअर ऑफ आर्स म्हणतात. काय म्हणतात? क्युअर ऑफ आर्स. क्युअर म्हणजे काय? क्युअर द पर्सन म्हणजे हिलिंग करायचं, आरोग्यदान. त्याने त्या आर्स ह्या पॅरिसमधील प्रत्येक व्यक्तीला देवाचा अनुभव दिला, त्यांना देवाकडे आणलं. म्हणून त्याला क्युअर ऑफ आर्स म्हणतात. कोणाला? संत जॉन मारी वियानी. आणि जो ब्रदर, जो धर्मगुरू अभ्यासामध्ये कच्चा, तो धर्मगुरू आज धर्मगुरूचा आश्रयदाता झाला आहे. म्हणजे प्रत्येक धर्मगुरूने त्याचा आदर्श गिरवायचा आहे, तो वागला तसं वागायचं आहे. हे एवढं सोपं नाही. ज्याला अभ्यास जमत नाही, ज्याला सांगत होते तू घरी जा, तू धर्मगुरू होऊ शकत नाही, ती व्यक्ती आज धर्मगुरूचा आश्रयदाता झालेला आहे. का? कारण त्याने लोकांची सेवा केली. लोकांच्या सेवेमध्येच देवाची सेवा आहे आणि म्हणून तो आपल्यासमोर आदर्श आहे. पण फक्त एवढं करून तो थांबला नाही. आता बघूया तुम्हाला काय माहिती आहे. कन्फेशनसाठी बसायचा सर्वांना माहिती आहे. दुसरं काय काम केलं संत जॉन मारी वियानी? काय माहिती आहे? अनाथाश्रम सुरू केले. ज्या मुली अनाथ आहेत, कोणच नाही त्यांच्यासाठी अनाथाश्रम सुरू केलं. आणि त्यावेळी ज्या सिस्टर्स होत्या त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या मुलींचा सांभाळ त्या सिस्टर करायचे, परंतु कोणामार्फत? संत जॉन मारी वियानी. आणि म्हणून त्या मुलींची जी सेवा केली ती सेवा देवाची केलेली आहे. म्हणून आपला टॉपिक आहे सर्व्हिस टू द पीपल इज सर्व्हिस टू गॉड. नाहीतर ठणठण वाजणारी टाळी. आणि म्हणून त्या संत जॉन मारी वियानीकडून आपण हे शिकतो. कारण आपल्याला पण कधी कधी वाटतं
की माझ्याकडे पैसा नाही, मी हुशार नाही, माझ्याकडे कामधंदा नाही, मला अभ्यास जमत नाही, मला बऱ्याच गोष्टी जमत नाही, मी कसं देवाचा अनुभव लोकांना देणार, मी कसं चांगलं काम करू शकतो, असं आपल्याला वाटतं. पण संत जॉन मारी वियानी ह्याचा आदर्श चर्चने फक्त धर्मगुरूंसमोर नाही, प्रत्येक व्यक्तीसमोर ठेवलेला आहे की तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असली तर तुम्ही देवाची सेवा करू शकता, लोकांना देवाचा अनुभव देऊ शकता. तिसरं सर्वात महत्त्वाचं काम कोण सांगेल बघूया. पहिलं कन्फेशन, दुसरं ऑर्फनेज, तिसरं काहीच माहिती नाही, वाचायचं थोडं. कारण धर्मगुरूचा आश्रयदाता आहे म्हणजे त्या माणसाने काहीतरी असामान्य असं केलेलं आहे, फुकट त्याला नाही बनवलं. तर तो प्रिचिंगमध्ये चांगला होता, अभ्यासामध्ये नव्हता, पण प्रिचिंग फार चांगली करायची. आणि प्रिचिंग कशी साधी होती, मोठमोठे शब्द मोठमोठं असं नाही वापरलं, पण त्याचं राहणीमानच असं होतं की ते जे काही बोलायचे ते लोकांच्या हृदयाला ठसायचं की हे फादर सांगतायत ना, हे बरोबर आहे, मला असंच करायचं आहे. आणि म्हणून त्यांचे असंख्य फॉलोवर होते. जरी तो साधा माणूस आहे, अभ्यासात हुशार नाही, पण ते ज्या प्रकारे बोलायचे, साधे राहणीमान, साधे शब्द आणि साधी प्रिचिंग, पण ती लोकांच्या हृदयाला भावली. का? कारण जे हृदयातून निघतं तेच हृदयाला भावते. मोठमोठे शब्द, मोठमोठे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आपल्याला भावत नाही. आपल्याला काय भावतं? जी वस्तुस्थिती सांगतात. आणि ते फादर तसे जगायचे आणि म्हणून त्यांचे भरपूर फॉलोवर होते. ही इज नोन फॉर हिज प्रिचिंग. तर पहिलं त्यांनी भरपूर वेळ दिला. त्याच्यानंतर 3 डिवोशन, ऐका आता व्यवस्थित, 3 डिवोशन ऑफ सेंट जॉन मारी वियानी फार महत्त्वाचं आहे. पहिलं टू दी युक्रिस्ट. आणि त्यांचं मत काय होतं थोडं लक्ष द्या, कारण आपण मिसाला येतो, ऐकतो जातो. त्यांचं मत असं होतं की जे मिसाबली इकडे होत आहे हे येशू ख्रिस्तांचं बलिदान आहे. आणि येशू ख्रिस्ताने आपलं शरीर मोडलं आहे, रक्त सांडलेलं आहे आणि ते इथं आपण करतोय. तर हे फक्त या ऑल्टरवरती मर्यादित नको, हे प्रत्येकाच्या जीवनात, कुटुंबात, समाजात घडलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून आता जे ब्रदर फादर थिओलॉजी करतात त्या थिओलॉजीमध्ये हा विषय मांडला जातो. फक्त मिसाबली तुम्ही चर्चमध्ये ऑल्टरवर नका करू, मिसाबली आपल्या कुटुंबामध्ये साजरं करायचं आहे. कसं? दुसऱ्यांची सेवा करून. येशू ख्रिस्ताने पायधुनी केली ना, ते मिसाच्या दिवशी असतं. कधी असतं? मॉन्डी थर्सडेला, पवित्र गुरुवार. पवित्र गुरुवारी काय केलं येशू ख्रिस्ताने? मिसा बलिदानाची स्थापना केली. कशी? त्याच्या शिष्याचे पाय धुवून. म्हणून मिसा बलिदान हा संत जॉन मारी वियानीचा मोठं डिवोशन आहे. आणि त्याचं असं मत होतं की जे मी इथं साजरं करतो ते माझ्या जीवनात मी करणार. आणि म्हणून त्याला आश्रयदाता मानलेला आहे. प्रत्येक धर्मगुरूंनी, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, प्रत्येक येशू ख्रिस्ताच्या फॉलोवरने हे करावं. म्हणून डिवोशन टू युक्रिस्ट इज स्पेशल टू जॉन मारी वियानी. दुसरं कोण सांगेल काय डिवोशन? मदर मेरी. त्यांचा माऊलीवरती खूप विश्वास. जेव्हा जेव्हा कोणी त्याला सांगायचे की जा तू घरी, तू धर्मगुरू होऊ शकत नाही, ते जायचे माऊलीकडे आणि माऊलीला सांगायचे तुझं 7 दुःख आहेत तशी माझी पण दुःख आहेत, तू माझ्यासाठी प्रार्थना कर. सो डिवोशन टू मदर मेरी इज स्पेशल टू जॉन मारी वियानी. आणि तिसरं बघूया, काहीच माहिती नाही, थोडं वाचा.
डिवोशन टू सेंट फिलोमिना. कोणाला? बोला, थोडं इथं लक्ष द्या, ते जाऊ द्या, ते होईल. डिवोशन टू फिलोमिना इज नोन फॉर व्हॉट? सेंट फिलोमिना आम्हाला काय माहिती? आरोग्यदानासाठी, हिलिंग. तर जॉन मारी वियानेला आरोग्यदानाची गिफ्ट होती आणि ते काय करायचे, कोणीही त्यांना प्रार्थना करायला सांगितलं किंवा कोणी आलं तर ते सेंट फिलोमिनाला सांगायचे की तू या व्यक्तीसाठी प्रार्थना कर. आणि तिच्या प्रार्थनेने, सेंट फिलोमिनाच्या प्रार्थनेने लोक बरी व्हायची. आणि म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही बरे होत आहात ह्याचं कारण सेंट फिलोमिना तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तर आरोग्यदान सेंट फिलोमिनाच्या प्रार्थनेद्वारे संत जॉन मारी वियानी इतरांना द्यायचे. तर 3 डिवोशन. पहिलं काय सांगितलं? युक्रिस्ट, मिसा बलिदान. दुसरं मदर मेरी. आणि तिसरं, जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्या जीवनात देखील ते पावित्र्य येणार. शेवटी आपल्याला काही घेऊन जायचं नाही. तो येशू ख्रिस्त आपल्याला सांगेल, गरिबासाठी सगळं केलं, माझ्यासाठी केलं, चल इथं ये, स्वर्ग राज्यात प्रवेश कर. आणि म्हणून संत जॉन मारी वियानीचा आपण सण 4 ऑगस्टला केला. पण ह्या थोड्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. फक्त तो धर्मगुरूचा आश्रयदाता नाही, तर एक संत आहे. आणि संत कोण नेमतं? चर्च. खूप स्क्रुटनी होते, कोणत्याही माणसाला संतपद मिळत नाही. आणि म्हणून आज आपण करशील जय गरिबासाठी गाणं आता घेणार आहोत.